KFC सारखा चिकन फ्राय पण व्हेज आपलं तयार आहे. तर हे बघा ऑयस्टर मशरूम धुवून घेतलेत मी आता. त्याच्यात रेसिपी बनवण्यासाठी हे बघा कॉर्नफ्लॉवर लागणार आहे आपल्याला, ब्रेड क्रम्स आणि 1 कप मैदा लागणार आहे आपल्याला. 1 कप मैदा आणि थोडंसं दूध लागणार आहे. त्यामुळे दूध घेतलं आहे आणि थोडीशी अद्रक लसूण पेस्ट आणि आपले घरचे मसाले लागणार आहेत थोडेफार. बघा आता मी 1 कप मैदा घेतला आहे, तो मैदा टाकला 1 कप आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि तो टाकला आहे. आणि नंतर 1 चमचा आपण अद्रक लसूण पेस्ट घालायचं त्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकायचं त्यामध्ये. आता हे बघा त्यामुळे थोडंसं आपण दूध घालायचं आहे आणि नंतर त्याचं आपण बॅटर बनवून घ्यायचं. थोडं थोडं दूध टाकून घट्टसा बॅटर बनवायचा आपल्याला. असा त्याचा बॅटर बनवून घ्यायचा आपल्याला. बघा ऑयस्टर मशरूममध्ये थोडे आपले घरगुती मसाले टाकून घ्यायचे. आपले घरगुती जेवढे मसाले तेवढे टाकून घ्यायचे आपण. तर हे बघा आता गॅस पेटवला आहे आणि आता कढई ठेवली आहे आणि त्यामुळे तेल ओतलं आहे. तर आता ऑयस्टर मशरूमवरती थोडा कॉर्नफ्लोअर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. थोडाच फक्त, जास्त नाही टाकायचं. आणि तेल गरम व्हायला द्यायचं आपल्याला थोडं टाईम. चला हे बघा आपलं तेल गरम झालं आहे. तेल गरम झालं आहे तर आपल्याला ऑयस्टर मशरूम घ्यायचं आहे आणि आपण ते बॅटर बनवलं आहे ना, त्या बॅटरमध्ये दोन्ही साईडला हे करून घ्यायचं त्याला, म्हणजे पूर्ण कोट करून घ्यायचं आहे. आणि हे झाल्याच्या नंतर आपण हे ब्रेड क्रम्समध्ये हे करणार पूर्ण, असेच आपण सगळ्याला करणार. तर हे बघा आपण आता कोट केलेले ऑयस्टर मशरूम एक एक करून तेलामध्ये सोडणार आहे. चला तर हे बघा आता हे आपले मशरूमचं झाले आहेत तर आपण काढून घ्यायचे आता.